नमस्कार प्रिय भक्तांनो, या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज या नावामध्येच अपार शक्ती आहे. असं म्हटलं जातं की भक्ताच्या भावनेतून प्रकट होणारी कृपा म्हणजे चमत्कार. पण या चमत्कारामागचं रहस्य केवळ बाह्य नव्हे तर अंतर्मनात दडलेलं असतं. आजच्या या मालिकेत आपण पाहूयात स्वामी समर्थांनी केलेले प्रसिद्ध चमत्कार, त्यामागचं आध्यात्मिक तत्वज्ञान आणि त्या अनुभवातून भक्ताला मिळणारा आत्मबोध. चमत्कार म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं चमत्कार म्हणजे नियमांना छेद देणारी कृती, पण खऱ्या अर्थाने चमत्कार म्हणजे दैवी शक्तीने निसर्ग नियमांत केलेली सूक्ष्म हस्तक्षेप. जेव्हा एखादा संत भक्ताच्या कर्मबंधनात कृपेचा प्रकाश उठतो, तेव्हा कर्म हलकं होतं आणि परिणाम म्हणून जे घडतं ते आपल्याला चमत्कार वाटतं. स्वामी समर्थांचा दृष्टिकोन काय होता? स्वामी समर्थ म्हणायचे, मी कोणता चमत्कार करतो? मी फक्त देहाला देहाची जाणीव करून देतो, बाकी सर्व तोच करतो. म्हणजेच ते स्वतःला कर्ता मानत नसत. त्यांच्याकडून जे घडतं ते फक्त ईश्वर शक्तीचं प्रकटीकरण होतं. त्यांनी लोकांना शिकवलं की भक्ती, श्रद्धा आणि समर्पण हेच चमत्काराचे मूळ आहेत. स्वामी समर्थांनी चमत्कार कधीही प्रदर्शनासाठी केले नाही. त्यांचा एकच उद्देश होता, भक्ताच्या मनात ईश्वरावर विश्वास निर्माण करणे, एखाद्या भयभीत भक्ताला आधार देणे, एखाद्या रोगी भक्ताचा आत्मविश्वास जागवणे किंवा अंधश्रद्धेपासून दूर ठेवणे, हेच त्यांच्या कृतींचं कारण होतं. उदाहरणार्थ, एकदा एक भक्त आपल्या आजारी मुलाला घेऊन स्वामींकडे आला. वैद्यकशास्त्राने हार मानली होती. स्वामी म्हणाले, जा, उद्या बाळ खाईल, खेळेल. भक्त आश्चर्यचकित झाला आणि दुसऱ्या दिवशी तेच घडलं. पण इथे रहस्य आहे. तो चमत्कार नव्हता, ती होती श्रद्धेची ऊर्जा. स्वामींनी त्या भक्ताच्या भीतीवर विजय मिळवून त्याला विश्वास दिला. विश्वासाच्या कंपनांनी शरीरात प्राणशक्ती निर्माण केली आणि तेच चमत्कार घडला. आजच्या काळात आपण सगळं सायंटिफिक प्रूफनं मोजतो, पण आध्यात्मिक जगात अनुभव हेच प्रमाण असतं. स्वामी समर्थांच्या कृती वैज्ञानिक पातळीवर मोजल्या जाऊ शकत नाहीत, कारण त्या सूक्ष्म ऊर्जा आणि भावविश्व यावर आधारलेल्या आहेत. स्वामींनी दाखवलं की विज्ञान हे स्थूल सत्य सांगतं, पण अध्यात्म हे सूक्ष्म सत्य उलगडतं. चमत्कारांचा आध्यात्मिक हेतू भक्ताचा आत्मविश्वास वाढवणे, ईश्वरावरील श्रद्धा दृढ करणे, कर्मबंधन हलकं करणे, साधनेचा मार्ग दाखवणे, अहंकाराचा नाश करणे. स्वामींनी नेहमी सांगितलं, माझं काम तुमचा अहंकार तोडणं आणि आत्मबोध देणं आहे. चमत्कार बाहेर दिसतो, पण त्याचा प्रभाव आत होतो. जो भक्त एकदा स्वामींची कृपा अनुभवतो, त्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही. त्याच्या विचारांत, वागण्यात आणि निर्णयांमध्ये आध्यात्मिक स्थैर्य येतं. म्हणून स्वामी समर्थांचे चमत्कार हे केवळ अद्भुत घटना नाहीत, तर त्या आहेत भक्ती आणि श्रद्धेच्या परिपक्वतेचं प्रतिबिंब. जिथे विज्ञान संपतं, तिथून अध्यात्म सुरू होतं आणि त्या सीमारेषेवर उभे आहेत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थांचे चमत्कार हे केवळ अद्भुत घटना नाहीत, तर श्रद्धा आणि कृपेचं प्रतिबिंब आहेत. आपण आता ऐकूयात त्या चमत्कारांना साक्षी असलेल्या भक्तांच्या अनुभव, ज्यांनी स्वामींच्या कृपेने आपलं आयुष्य पालटून टाकलं. चमत्कार पहिला, मृत बालकाला प्राणदान. अक्कलकोटच्या बाहेर एका गावात एक गरीब ब्राह्मण राहायचा. त्याचा लहान मुलगा अचानक तापाने मृत झाला. आई रडत स्वामींकडे आली. ती म्हणाली, माझं बाळ नेलं तरी तुझं नाम घेत राहील, पण तूच सांग, भक्तीचा काय उपयोग झाला? स्वामी शांतपणे म्हणाले, जा, बाळ झोपलेलं आहे, जाग कर. ती धावत गेली आणि खरंच बाळ जिवंत झालं. हा चमत्कार पाहून लोक थक्क झाले, पण स्वामी फक्त म्हणाले, देह मी जागा केला नाही, त्या आईच्या प्रेमानं देवाला हाक मारली होती. हेच आध्यात्मिक रहस्य, प्रेम आणि श्रद्धा
हेच चमत्काराचं मूळ. चमत्कार दुसरा, रोगी भक्ताचा उपचार. एकदा पांडुरंग नावाचा भक्त दीर्घकाळ पक्षाघाताने ग्रस्त होता. तो रांगत रांगत अक्कलकोटला आला. स्वामींनी पाहताच हसून म्हटलं, अरे, तुझं पायांचं बंधन आता गेलं, जा फिरायला निघ. पांडुरंग थरथरत उठला आणि चालू लागला. भक्त भावविव्हळ झाला, पण स्वामींनी फक्त एवढंच सांगितलं, मी काही केलं नाही, तुझ्या मनानं सांगितलं मी चालू शकतो, आणि तेच सत्य झालं. यामागचं रहस्य, श्रद्धेने अवचेतन मन जागृत होतं आणि तेच शरीराला पुनर्जीवित करतं. चमत्कार तिसरा, दूरदर्शन दर्शन. अक्कलकोट पासून शेकडो मैलांवर पुण्यात एक गृहस्थ दररोज स्वामींची पूजा करत असे. एके दिवशी त्याला स्वामींचं दर्शन थेट समोर दिसलं, डोळे उघडे असतानाही. त्याने पाहिलं, स्वामींनी त्याला प्रसाद दिला. सकाळी उठल्यावर प्रसादाचा वास खोलीत आला. त्या गृहस्थाने नंतर अक्कलकोटला जाऊन विचारलं, महाराज, काल तुम्ही माझ्या घरी आलात का? स्वामी हसले आणि म्हणाले, अरे, भक्ताला आठवण आली तर मी तिथंच असतो. हेच सूक्ष्म देहाचे रहस्य. संत एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात, कारण त्यांचं अस्तित्व भौतिक नाही, ते चैतन्यमय आहे. चमत्कार चौथा, उपाशी भक्ताला अन्न प्राप्ती. एक गरीब शेतकरी काही दिवस उपाशी होता. तो म्हणत होता, स्वामी समर्थ माझे आहेत, ते मला विसरणार नाहीत. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, दरवाजा बाहेर जा. तो गेला आणि खरोखर कोणीतरी थाळीतून अन्न ठेवून गेलेलं होतं. सकाळी तो स्वामींकडे आला. विचारलं, कोणी दिलं? स्वामी म्हणाले, तुझ्या विश्वासानं अन्नाचं रूप घेतलं. हे दाखवतो की श्रद्धा हेच आकर्षणाचं, लॉ ऑफ अट्रॅक्शनचं मूळ तत्व आहे, आध्यात्मिक अर्थाने. चमत्कार पाचवा, समुद्रातील नाव वाचवली. एका जहाजावर काही लोक समुद्रात अडकले होते. त्यात एक स्वामींचा भक्त होता. त्याने हात जोडून प्रार्थना केली, जय जय स्वामी समर्थ. त्या क्षणी विजांचा कडकडाट शांत झाला, वारे थांबले आणि नाव किनाऱ्याला पोहोचली. नंतर तो अक्कलकोटला आल्यावर स्वामी म्हणाले, तुला वारा थांबवून घरी पोहोचवलं ना? भक्त आश्चर्यचकित झाला. हे दाखवतो स्वामी समर्थांची कृपा वेळ, अंतर आणि परिस्थितीच्या पलीकडे कार्य करते. चमत्कार सहावा, शिकवण देणारे चमत्कार. स्वामी समर्थांनी अनेकदा चमत्कार करून भक्तांना धडा दिला. एक श्रीमंत गृहस्थ दान देत नव्हता. स्वामींनी त्याच्याकडून चुकून वाटी मागितली. तो म्हणाला, माझ्याकडे नाही. स्वामी म्हणाले, तसं? मग तुझं सगळं नाहीच होईल. दुसऱ्या दिवशी त्याच्या गोदामाला आग लागली. तो धावत आला, रडत म्हणाला, माफ करा महाराज. स्वामी म्हणाले, हे देणं घेणं वस्तूंचं नाही, भावाचं आहे. जेव्हा हृदय उघडतो तेव्हाच कृपा प्रकट होते. आध्यात्मिक विश्लेषण. या प्रत्येक चमत्कारामागे 3 तत्व आहेत. पहिलं, श्रद्धा म्हणजेच फेथ, भक्ताचा अढळ विश्वास. दुसरं, कृपा म्हणजेच ग्रेस, संताची अदृश्य हस्तक्षेप शक्ती. तिसरं, कर्म परिवर्तन, कार्मिक शिफ्ट, ज्यामुळे परिणाम बदलतो. स्वामी समर्थ या 3ही गोष्टींचं संतुलन ठेवत भक्ताचं कल्याण घडवत असत. हे चमत्कार केवळ कथाच नाही, हे आहेत मानवतेच्या, श्रद्धेच्या आणि भक्तीच्या सत्याची साक्ष. स्वामी समर्थ दाखवतात की देव दूर नाही, फक्त आपली भावना जिवंत असली पाहिजे. स्वामी समर्थ चमत्कार का करीत आणि तरी सुद्धा मी काही केलं नाही असं का म्हणत असत? आपण अनेक अद्भुत चमत्कार पाहिले, पण एक प्रश्न मनात नक्कीच येतो. हे सगळं करणारे स्वामी समर्थ म्हणायचे, मी काही करत नाही, तोच सर्व करतो. मग खरं कर्तृत्व कोणाचं होतं? याचं उत्तर त्यांच्या अद्वैत ज्ञानात दडलेलं आहे. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे 2 नाहीत. देव आणि जीव, गुरु आणि भक्त हे 2 वेगळे नाहीत. एकच चैतन्य सर्वत्र आहे, फक्त आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला वेगळं दिसतं. स्वामी समर्थ हेच सांगत होते,
मी अक्कलकोटचा नाही, मी सर्वत्र आहे. जेथे जेथे नाम घेतात तेथे मी असतो. त्यांचं हे वचन अद्वैताचं सर्वात सोपं आणि सखोल स्पष्टीकरण आहे. जेव्हा एखादा संत मी म्हणतो तेव्हा तो देहाचा नव्हे तर त्या आत्म्याचा मी असतो. तो करता नसतो तर साक्षी असतो. स्वामी समर्थांना माहित होतं की प्रत्येक कृती, प्रत्येक घटना, प्रत्येक चमत्कार हा ईश्वराच्या इच्छेचा प्रवाह आहे. ते फक्त त्या प्रवाहाचे माध्यम होते. त्यांनी एकदा एका भक्ताला सांगितलं, अरे माझं काय, मी फक्त पानावर पडलेलं पाणी, झाड हललं की थेंब पडतो. याचा अर्थ कृपा तेव्हा घडते जेव्हा वेळ, भक्ताची भावना आणि ईश्वराची इच्छा एकत्र येतात. स्वामी समर्थांच्या प्रत्येक चमत्कारामागे चैतन्याचा स्पर्श होता. भक्त जेव्हा त्यांच्या सानिध्यात येतात त्याला स्वतःचं अस्तित्वच विरघळल्यासारखं वाटायचं. त्यांचा तेजोमय दृष्टिकोन भक्ताच्या अंतर्मनातील मी तोडून टाकायचा. तो म्हणायचा, माझं नाही, सगळं तुझंच. आणि त्या क्षणीच चमत्कार घडायचा. खरं रहस्य म्हणजे चमत्कार बाहेर नाही, आत घडतो. एकदा एक विद्वान स्वामींकडे आला. त्याने विचारलं, तुम्ही देव आहात का? स्वामी म्हणाले, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी माणूस. स्वामी म्हणाले, जेव्हा तुला मी देव आहे असं कळेल तेव्हा मला विचारायची गरज नाही. हे उत्तर म्हणजे अद्वैत ज्ञानाचं थेट दर्शन. ते सांगत होते, चमत्कार तोच आहे जो आपल्या अज्ञानाचा नाश करतो. भक्त जेव्हा स्वामींना माझा चमत्कार करा म्हणून प्रार्थना करतो तेव्हा स्वामी त्याला नेहमी सांगतात, भक्त हो, आधी स्वतःला ओळख, मग तुला सगळं मिळेल. ते म्हणायचे, जो स्वतःला ओळखतो त्याला काही मागावं लागत नाही. म्हणजेच चमत्काराचा खरा हेतू भक्ताला आत्मबोधाच्या मार्गावर नेणं. स्वामी समर्थ अनेकदा म्हणायचे, माझे चमत्कार हे माया आहेत, त्या मायेपलीकडे जा. याचा अर्थ असा, जर भक्त चमत्कारांमध्ये गुंतला तर तो बाह्य जगात रमतो, पण जर त्याने त्या चमत्कारांमागचं तत्व समजलं तर तो आत्मज्ञानाकडे जातो. चमत्कार म्हणजे मायेतून सत्याकडे जाण्याचं दार. अद्वैतात दोन नाहीत, पण भक्तीमध्ये भक्त आणि भगवान हे दोन भासतात. स्वामी समर्थांनी या दोघांचं सुंदर मिश्रण केलं. ते म्हणाले, भावाने भजा पण विवेकाने ओळखा. म्हणजेच भक्ती हवी पण समजून घेतलेली भक्ती, श्रद्धा हवी पण विवेकासह. तेव्हा चमत्काराचं खरं रहस्य उमगू शकतं. भक्तांनो, स्वामी समर्थांचे चमत्कार हे केवळ घटनाच नव्हे तर त्या आहेत अद्वैत तत्वज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती. ते स्वतः काही करत नव्हते, ते फक्त देवाची इच्छा साकार करत होते. आणि म्हणूनच ते म्हणत, करता मी नाही, जो करतो तोच मी. चमत्कार म्हणजे मीचा नाश आणि तोचा उदय. हीच आहे स्वामी समर्थांच्या कृपेची खरी अनुभूती. भक्तांनो, चमत्कार फक्त कृपेने होत नाहीत, ते भक्ताच्या भावनेतून जन्म घेतात. ज्याची भावना जितकी निर्मळ तितकी कृपा त्वरित. अक्कलकोट स्वामी समर्थांनी असंख्य भक्तांशी संवाद साधून हेच शिकवलं. भाव असेल तर मी आहे, भाव नसेल तर मी नाही. संवाद पहिला, भक्ताची शंका आणि स्वामींचं उत्तर. एकदा एक तरुण स्वामींकडे आला. तो म्हणाला, महाराज, मी रोज तुमचं नाम घेतो पण काहीच घडत नाही. लोकांना चमत्कार होतात, मला नाही. स्वामी शांतपणे म्हणाले, तू नाम घेतोस पण मन कुठं असतं? तू जेव्हा मन, वाणी आणि कर्म एकत्र आणशील तेव्हा तुला सगळं घडेल. त्या तरुणाला त्या क्षणी जाणवलं की चमत्काराची गुरुकिल्ली म्हणजे एकाग्र श्रद्धा. दुसऱ्या दिवशीपासून त्याचं आयुष्यच बदललं. त्याच्यातील गोंधळ नाहीसा झाला. इथे स्वामींनी चमत्कार केला नाही, त्यांनी आत्मशंका नष्ट केली. तोच खरा चमत्कार. संवाद दुसरा, गरीब विधवा आणि भिक्षेचं रहस्य. एक वृद्ध विधवा दररोज स्वामींना भाकर द्यायची. एके दिवशी ती म्हणाली, आज माझ्याकडे काहीच नाही. स्वामी म्हणाले, मग भुकेलाही दे, तोच तुझा प्रसाद होईल. ती हसली
आणि पाण्याचा घोट देऊन गेली. दुसऱ्या दिवशी तिच्या अंगणात धान्याने भरलेली पोती ठेवलेली होती. लोक म्हणाले, महाराजांनी धान्य दिलं. पण स्वामी म्हणाले, मी नाही दिलं, तिच्या देण्याच्या भावनेनं दिलं. ही शिकवण होती. जिथे निस्वार्थ भावना आहे तिथे कृपा आपोआप उतरते. संवाद तिसरा, वैराग्याची परीक्षा. एक गृहस्थ स्वामींना भेटायला आला. तो म्हणाला, मला तुमचं दर्शन हवंय, पण माझा व्यापार बंद झालाय. स्वामी म्हणाले, मग मीही थांबतो. तुझं मन मोकळ झालं की माझं दर्शन होईल. तो आश्चर्यचकित झाला. काही दिवसांनी त्याचं मन शांत झालं आणि त्याला स्वामींचं तेजस्वी रूप ध्यानात दिसलं. स्वामी म्हणाले, दर्शन डोळ्यांनी नाही, भावनेनं होतं. हे दाखवतं की संतांचा संवाद देहाशी नाही तर आत्म्याशी असतो. संवाद चौथा, अहंकार तोडणारा चमत्कार. एक अभिमानी पंडित अक्कलकोटला आला. त्याने विचारलं, महाराज, तुम्ही खरे संत आहात का? मी तपासून पाहतो. स्वामी हसले आणि म्हणाले, बर, पहा. तो पंडित काही प्रश्न विचारायला गेला, पण त्याचं बोलणंच बंद पडलं. तो निशब्द उभा राहिला. स्वामी म्हणाले, जेव्हा तू बोलणं विसरशील तेव्हाच तू सत्य ऐकशील. पंडिताच्या डोळ्यांतून अश्रू आले. अहंकार वितळला. तो नम्रतेनं म्हणाला, महाराज, तुम्हीच सत्य आहात. अशा प्रकारे स्वामींनी चमत्कार करून अहंकार नष्ट केला. कारण ते जाणत होते की अहंकार संपल्याशिवाय कृपा टिकत नाही. संवाद पाचवा, भक्ताच्या भावनेला दिलेलं उत्तर. एक भक्त रोज स्वामींचं नाव घेत झोपायचा. एके दिवशी तो अतिशय दुःखी होता. त्याने म्हटलं, स्वामी, जर तुम्ही खरंच असाल तर उद्या मला चिन्ह दाखवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरासमोर जय जय स्वामी समर्थ असं लिहिलेला फड उडत आला. तो भक्त आनंदाने नतमस्तक झाला. जेव्हा तो अक्कलकोटला गेला, स्वामी म्हणाले, बघ, फड पोचला ना. हा सूक्ष्म संवाद होता. भावना जेव्हा प्रार्थनेत बदलते तेव्हा उत्तर नक्की मिळतं. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भावावर कृपा ठरते. त्यांच्या दृष्टीने भक्ताचं रूप, जात, पात, पैसा काहीच महत्वाचं नव्हतं. त्यांना फक्त हृदयाचं दान हवं होतं. ते म्हणायचे, देहाचं नाही, भावाचं अन्न हवं मला. भक्त जेव्हा आत्मभावानं नमतो तेव्हा त्याचं मन शुद्ध होतं आणि चमत्कार तिथूनच सुरू होतो. अनेक वेळा स्वामींचा एक शब्द, एक वाक्य, एक कटाक्ष भक्ताचं आयुष्य बदलत असे. ते बोलायचे कमी, पण त्या शब्दात ब्रह्मशक्ती असायची. उदाहरणार्थ, जा, चिंता करू नकोस. एवढं सांगितलं तरी भक्ताच्या आयुष्यात प्रचंड बदल घडायचा. कारण ते शब्द केवळ वाणी नव्हते, तो होता कृपेचा स्पर्श. आता आपल्याला समजलंय की स्वामी समर्थ आणि भक्त यांचं नातं हे प्रेम, श्रद्धा आणि संवादाचं नातं आहे. कृपा फक्त मागून मिळत नाही, ती भावनेनं प्रकट होते. स्वामी समर्थांनी दाखवलं की भक्ताचा भाव म्हणजेच देवाची भाषा. जिथे प्रेम आहे तिथे कृपा आहे. जिथे समर्पण आहे तिथे चमत्कार आहे. अक्कलकोट स्वामींच्या चमत्कारांची गोष्ट म्हणजे केवळ अलौकिक घटना नाही, तर त्या घटनांमागे दडलेला गूढ आध्यात्मिक अर्थ समजणं महत्वाचं आहे. पहिला, दुष्काळात अन्नाचा वर्षाव. एकदा अक्कलकोट परिसरात भयंकर दुष्काळ पडला होता. लोक उपाशी त्रस्त झाले. स्वामींनी एका भक्ताला सांगितलं, भोजन तयार कर. भक्ताने थोडे अन्न केले, पण गावातले शेकडो लोक आले. तो घाबरला, पण स्वामी म्हणाले, देवतांना श्रद्धेनं अर्पण कर आणि सर्वांना वाढ. आश्चर्य म्हणजे अन्न संपलेच नाही, हजारो लोकांना भोजन मिळाले. याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ काय? ही घटना श्रद्धा आणि संपन्नतेचा दृष्टिकोन शिकवते. जेव्हा आपण परमात्म्यावर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा अल्प साधनांतूनही अनंत कृपा प्रवाहित होते. स्वामी म्हणायचे, देणं हे देवाचा धर्म आहे, घ्यायचा नाही. दुसरा, आजारातून मुक्तीचा चमत्कार. एका ब्राह्मण भक्ताला भयंकर ज्वर झाला होता. अनेक उपाय करूनही तो बरा झाला नाही.
स्वामींनी त्याला हाताने उकळतं पाणी दिलं आणि म्हणाले, प्या, हे विष्णू प्रसाद आहे. तो भक्त घाबरला, पण स्वामींवर श्रद्धा ठेवून ते पाणी प्यायला आणि क्षणात ताप उतरला. याच्या मागचा आध्यात्मिक अर्थ काय सांगतो? हा चमत्कार विश्वास आणि समर्पण याचा धडा देतो. जेव्हा आपण गुरुच्या शब्दावर निखळ श्रद्धा ठेवतो, तेव्हा ते शब्दच औषध बनतात. ही केवळ देहाची चिकित्सा नाही, तर अहम आणि भीती यांचा नाश करणारी चिकित्सा आहे. तिसरा, गायीचं रक्षण. एकदा गावातील एका गरीब शेतकऱ्याची गाय नदीत पडून वाहून गेली. शेतकरी रडत रडत स्वामींकडे आला. स्वामी शांत बसले. थोड्या वेळाने म्हणाले, जा, तुझी गाय वाट पाहते. शेतकरी धावत नदी किनारी गेला आणि गाय तिथे सुरक्षित उभी होती. याचा आध्यात्मिक अर्थ आहे, गाय ही मातृत्व आणि धर्म याचं प्रतीक आहे. स्वामींचा हा चमत्कार दर्शवतो की धर्म, श्रद्धा आणि साधेपणाचं रक्षण देव स्वतः करतो. ज्याचं मन निर्मळ, त्याची रक्षा परमात्मा करतो. विहिरीतील पाण्याचा चमत्कार. अक्कलकोटात एकदा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. लोक व्याकुळ झाले. स्वामींनी एका ठिकाणी विहीर खणायला सांगितलं. सर्वजण म्हणाले, स्वामी, इथे तर दगड आहे, पाणी कुठून येईल? स्वामी फक्त हसले, म्हणाले, विश्वासाने खण. आणि काही हात खोल गेल्यावर स्वच्छ पाण्याचा झरा फुटला. याचा आध्यात्मिक अर्थ आहे, ही कथा विश्वासातून निर्माण होणाऱ्या कृपेचं प्रतीक आहे. जसं बाहेरचं पाणी दगडातून उगवतं, तसं अंतःकरणातील प्रेम आणि समाधान श्रद्धेतून उगवतं. गुरु मार्ग दाखवतात, पण चालायचं आपल्यालाच असतं. पाचवा आहे, भस्माचा प्रभाव. स्वामी भक्तांना नेहमी भस्म देत असत. राख. एकदा एका स्त्रीच्या घरात संकट आलं होतं. तिचं मूल आजारी होतं. स्वामींनी फक्त भस्म दिलं आणि म्हणाले, या भस्मात माझं अस्तित्व आहे. ती स्त्री घरी जाऊन ते भस्म मुलांच्या कपाळावर लावते. मुलगा शांत झोपला आणि सकाळी पूर्ण बरा झाला. याचा आध्यात्मिक अर्थ, भस्म म्हणजे देहभानाचा नाश. त्याचा अर्थ सर्व नश्वर आहे, अहंकार सोडा. जेव्हा आपण या सत्यात विसावतो, तेव्हा दुःखाचं रूपांतर शांतीत होतं. स्वामींचं भस्म हे आत्मबोधाचं प्रतीक आहे. स्वामी समर्थांचे चमत्कार म्हणजे केवळ बाह्यदृश्य नव्हे, ते आध्यात्मिक संदेशांनी भरलेले अनुभव आहेत. ते प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे, माझे चमत्कार पाहू नकोस, माझ्या कृपेचा अनुभव घे, श्रद्धा ठेव आणि जीवन स्वतः चमत्कार बनेल. पण आता प्रश्न असा आहे की हे सर्व नेमकं घडतं कसं? यामागचं रहस्य फक्त अलौकिक नाही, तर एक सूक्ष्म आध्यात्मिक विज्ञान आहे. गुरुकृपेचं विज्ञान. गुरुकृपा म्हणजे काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. कृपा म्हणजे निरपेक्ष प्रेमातून प्रवाहित होणारी ऊर्जा. जेव्हा एखादा जीव श्रद्धेने, नम्रतेने आणि अहंकार सोडून गुरुच्या चरणी नतमस्तक होतो, तेव्हा त्या भक्ताच्या अंतःकरणात गुरुकृपेची शक्ती प्रवाहित होऊ लागते. ती शक्ती आपलं मन, शरीर आणि कर्मक्षेत्र सर्वत्र कार्य करते. स्वामी समर्थ म्हणत, मी देतो ते माझं नाही, ते परमात्माचं आहे, मी फक्त माध्यम आहे. स्वामी समर्थांचे चमत्कार प्रत्यक्षात ऊर्जा विनिमयाचा परिणाम आहे. जिथे भक्ताची श्रद्धा ही सकारात्मक कंपने म्हणजेच व्हायब्रेशन्स निर्माण करते आणि स्वामींचं अस्तित्व ती ऊर्जा कार्यान्वित करते. उदाहरणार्थ, एखाद्याला रोगातून मुक्ती मिळते, तेव्हा केवळ औषध नव्हे, तर विश्वास आणि कृपा शक्तीचा संगम कार्य करतो. प्रत्येक सजीवामध्ये प्राणशक्ती, लाईफ फोर्स असते. जेव्हा मन शंका, भीती, द्वेषाने भरलेलं असतं, तेव्हा ही शक्ती कमकुवत होते. पण जेव्हा मन श्रद्धा आणि भक्तीने ओथंबलेलं असतं, तेव्हा तीच शक्ती शरीर आणि परिस्थितीवर सकारात्मक परिणाम घडवते. अक्कलकोट स्वामी समर्थ जिथे बसत, तिथला परिसरही शांत आणि प्रसन्न व्हायचा. अनेक साधक म्हणतात, स्वामींच्या दर्शनानंतर मनातली अस्वस्थता नाहीशी व्हायची आणि अनोखी शांतता जाणवायची. हे कारण म्हणजे ऊर्जा क्षेत्राचा प्रभाव. स्वामींच्या उपस्थितीत तयार होणारा सकारात्मक कंपन क्षेत्र
पॉझिटिव्ह व्हायब्रेशन फील्ड भक्तांच्या मनोमय शरीरावर परिणाम करत असे. आजच्या विज्ञानात यालाच म्हणतात रेझोनन्स इफेक्ट. जेव्हा दोन कंपन समान वारंवारतेवर येतात तेव्हा एक दुसऱ्याला स्थिरता देतात. स्वामींच्या कंपनांनी भक्तांच्या मनातील गोंधळ शमवला. गुरुकृपा ही दिसत नाही, पण तिचं कार्य अनुभवलं जातं. स्वामी समर्थ स्वतः म्हणत, मी स्वतः येत नाही, पण माझं स्वरूप भक्ताच्या भावात प्रकट होतं. याचा अर्थ गुरु प्रत्यक्ष येऊन काही करत नाहीत, पण भक्ताच्या भावनेतूनच कृपेचा प्रवाह निर्माण होतो. जशी सूर्यप्रकाश आपोआपच अंधार हटवतो, तशीच गुरुकृपा अहंकार, दुःख आणि भय दूर करते. आजकाल आपण प्लसिबो इफेक्ट किंवा माइंड बॉडी कनेक्शन याबद्दल ऐकतो, जिथे मनावरचा विश्वास शरीराच्या उपचारात मदत करतो. हेच तत्व स्वामींच्या कृपेमध्ये आहे. फरक एवढाच की विज्ञान मनाच्या शक्तीबद्दल बोलतं, तर अध्यात्म गुरुकृपेच्या शक्तीबद्दल सांगतं. दोन्हीचा गाभा एकच आहे, विश्वास, ऊर्जा आणि प्रेम. स्वामी म्हणत, मी चमत्कार करीत नाही, भक्ताची श्रद्धा चमत्कार करते. ही ओळ सर्व काही सांगते. गुरुकृपा म्हणजे बाह्य देणं नाही, ती म्हणजे आत्मजागृती. जेव्हा भक्त आतून जागा होतो तेव्हा त्याचं प्रत्येक पाऊल दैवी कृपेने चालवलं जातं. स्वामी समर्थांचे चमत्कार हे अद्भुत असले तरी त्यांचा पाया शुद्ध श्रद्धा आणि गुरुकृपा आहे. जिथे विज्ञान आणि अध्यात्म एकत्र येतात तिथेच खरा अनुभव घडतो. स्वामींची कृपा म्हणजे संतुलन, समर्पण आणि सत्याचा प्रकाश. स्वामी समर्थांचे चमत्कार हे फक्त बाह्य जगातले चमत्कार नव्हते, ते अंतःकरणातील परिवर्तनाची सुरुवात होते. प्रत्येक भक्त ज्याने स्वामींचा अनुभव घेतला त्याचं आयुष्य एका नव्या दिशेने वळलं. काहींनी सांसारिक दुःखातून मुक्ती मिळवली, तर काहींनी आध्यात्मिक मार्गावर पाऊल टाकलं. स्वामी समर्थांनी चमत्कारांच्या माध्यमातून लोकांच्या अंतःकरणात परमसत्याची जाणीव जागवली. जेव्हा एखाद्याचं संकट दूर होतं तेव्हा तो प्रथम स्वामींनी मला वाचवलं असं मानतो, पण नंतर हळूहळू त्याला जाणवतं की स्वामींनी फक्त संकट नाही दूर केलं, तर त्याचं मनही बदललं. उदाहरणार्थ, एक भक्त रोज अन्न, धन किंवा वैभवासाठी प्रार्थना करत असे. स्वामींच्या कृपेने त्याचं आयुष्य स्थिर झालं, पण काही काळानंतर त्याला समजलं हे सर्व तात्पुरतं आहे. खरी संपत्ती म्हणजे शांत मन आणि भक्ती. हा बदल म्हणजेच स्वामींचा खरा चमत्कार. स्वामी समर्थांच्या सानिध्यात अनेक अहंकारी लोक नम्र झाले. एकदा एक श्रीमंत सावकार स्वामींना भेटायला आला. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं भाग्य बदलू शकता का? स्वामी शांत हसले आणि म्हणाले, भाग्य बदलायचं असेल तर मी हा शब्द टाक. त्या क्षणी सावकाराच्या मनात काहीतरी बदललं. त्याने आपली संपत्ती समाजसेवेसाठी वापरायला सुरुवात केली. गुरूंच्या उपस्थितीत अहंकार वितळतो, कारण गुरु म्हणजे आरसा. तो आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवतो. स्वामी समर्थांकडे आलेले अनेक भक्त संकटात, भीतीत, असहाय्य, अस्वस्थतेत असायचे, पण स्वामींच्या कृपेने त्यांची ती भीती श्रद्धेत रूपांतरित झाली. एकदा एका स्त्रीला आपल्या मुलाबद्दल भीती होती. तो गावाबाहेर हरवला होता. ती रडत स्वामींकडे आली. स्वामी म्हणाले, जा, तुझ्या भावनेतच माझं अस्तित्व आहे. तुझा मुलगा सुरक्षित आहे. आणि काही वेळात तिचा मुलगा घरी परतला. त्यानंतर ती स्त्री रोज स्वामींच्या नामस्मरणात रमली. स्वामींच्या चमत्कारांनी तिचं संकट दूर केलं नाही, तिला विश्वास दिला. विश्वास हाच आध्यात्मिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे. काही भक्त स्वामींकडे सांसारिक इच्छा घेऊन आले, पण स्वामींच्या सानिध्यात त्यांच्या इच्छा विरघळून गेल्या. एक तरुण रोज धनसंपत्तीसाठी प्रार्थना करत असे. स्वामींनी एके दिवशी त्याला विचारलं, धन हवं की आनंद? तो म्हणाला, आनंद. स्वामी म्हणाले, मग धनाचा विचार सोड. त्या क्षणानंतर त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो गावात साधना आणि सेवा करू लागला. जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा मोह आपोआप सुटतो. हा सर्वात मोठा चमत्कार आहे, मनाचा बदल.
स्वामी समर्थांचं महत्व केवळ संकट निवारक म्हणून नाही, तर मनःशांती देणारे सद्गुरू म्हणून आहे. त्यांच्या दर्शनाने, नामस्मरणाने आणि स्मरणानेही मन शांत होतं. भक्ती म्हणजे फक्त विधी नव्हे, ती म्हणजे मी काही करत नाही, सर्व काही तुझ्या कृपेने होतं, हा भाव. जेव्हा हा भाव दृढ होतो, तेव्हा जीवनातील दुःख, गोंधळ आणि संघर्ष सगळं नष्ट होतं. मनात फक्त एकच राहतो, शांततेचा स्वामी. स्वामींच्या चमत्कारांमधून भक्त प्रथम बाहेरचं सुख अनुभवतो, पण हळूहळू तो अंतर्मुख होतो. हीच खरी साधना, बाह्य विश्वातून अंतर्मनात जाण्याची. स्वामी माझ्या बरोबर नाहीत, ते माझ्या अंतःकरणात आहेत. हा भाव जागा झाला की जीव परमात्म्यात विलीन होऊ लागतो. तेव्हा भक्ताच्या जीवनात कृपेचा सतत प्रवाह राहतो. त्याला काही मागावंसं वाटत नाही, कारण त्याला कळतं जे काही आहे तेच पूर्ण आहे. स्वामी समर्थांचे चमत्कार म्हणजे जीवनाच्या प्रत्येक स्तरावर जागृतीची प्रक्रिया. ते आपल्याला शिकवतात, चमत्कार पाहू नकोस, चमत्कार बन. जेव्हा भक्ताचा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास गुरुकृपेचा अनुभव बनतो. आपण आतापर्यंत पाहिलं की स्वामी समर्थांचे चमत्कार ही केवळ देवदत्त घटना नव्हेत, तर भक्तांच्या अंतःकरणात परिवर्तन घडवणारा आध्यात्मिक प्रवास आहेत. या प्रवासाचा शेवट म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालताना स्वामी समर्थांनी दिलेला एकच मंत्र होता, भक्ती करा, नाम जपा, अहंकार सोडा. अक्कलकोट स्वामी समर्थ लोकांना केवळ सांसारिक सुखासाठी प्रेरित करत नव्हते. त्यांचा खरा उद्देश होता जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देणं. ते म्हणायचे, तू शरीर नाहीस, मन नाहीस, तूच परमात्मा आहेस, फक्त विसर पडलाय, जागा हो. ही जागृती म्हणजेच आत्मज्ञान. जेव्हा जीवाला स्वतःचं खरं अस्तित्व उमगतं, तेव्हा जन्म मृत्यूचं भय संपतं, दुःख वितळतं आणि शांतता प्राप्त होते. स्वामी समर्थ नामस्मरणाला सर्वोच्च साधना मानत. ते म्हणत, नाम घेतलं की मी तिथेच असतो. जय जय स्वामी समर्थ हा त्यांचा महामंत्र होता. या नामातच त्यांचं पूर्ण अस्तित्व एकवटलं होतं. नाम म्हणजे दैवी कंपन. जेव्हा आपण नाम घेतो, तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक श्वास त्या दैवी तरंगाशी जोडले जातात. मनाचं चंचलपण कमी होतं, विचार शुद्ध होतात आणि अंतःकरण शांत होतं. स्वामी म्हणत, नाम म्हणजे औषध. ते घेतलं की रोग, शोक, मोह सर्व नाहीसे होतात. स्वामी समर्थांचं अध्यात्म केवळ उपासनेपुरता मर्यादित नव्हतं, ते अद्वैत तत्वज्ञानाचे सजीव रूप होते. ते म्हणायचे, सगळं माझंच रूप आहे. भक्त, गुरु, देव हे भेद माणसाचं मन निर्माण करतं, पण ज्याला मीच भान संपलं, त्याला सर्वत्र स्वामी दिसतो. हा अद्वैत अनुभव म्हणजे आपण जिथे पाहतो तिथे देवाचं अस्तित्व जाणवणं. जेव्हा हा अनुभव स्थिर होतो, तेव्हा दुःख, भय, लोभ, द्वेष यांना जागाच राहत नाही. स्वामी समर्थांचं जीवन हेच एक शिक्षण होतं. त्यांचं प्रत्येक वचन, प्रत्येक कृती भक्ताला काही ना काही धडा देऊन जात असे. कधी ते रागावल्यासारखे वागत, पण तो रागही भक्ताच्या कल्याणासाठीच असे. ते म्हणत, गुरुचं वागणं समजलं नाही तरी शंका नको, कारण प्रत्येक कृतीमागे दैवी हेतू असतो. त्यांनी लोकांना शिकवलं, दान करा पण अहंकाराने नाही, सेवा करा पण प्रसिद्धीसाठी नाही, नाम घ्या पण स्वार्थासाठी नाही. हेच स्वामींचं खऱ्या अर्थाने जीवन तत्वज्ञान होतं. भक्ती करीत जा, शंका सोडीत जा, माझं अस्तित्व तुझ्या भावात आहे. भाव निर्माण झाला की मी तिथेच असतो. कर्म कर, पण कर्माचं फळ देवावर सोड. मी देतो ते तू ओळखू शकत नाहीस, कारण मी देतो ते शब्दात नाही मावत. ही सगळी स्वामी समर्थांची अमृत वचनं आहेत. या वचनांमागे एक गूढ आहे. स्वामी भक्ताला बाह्य धर्मापासून आतल्या अध्यात्माकडे नेतात. ते म्हणतात, देव बाहेर शोधू नको, तो तुझ्या अंतःकरणात आहे. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या युगात स्वामी समर्थांचा संदेश अधिकच महत्वाचा ठरतो. शांत राहा, श्रद्धा ठेवा, नाम घ्या, कारण आज
माणूस बाहेरच्या सुखात इतका गुंतला आहे की त्याला अंतःशांतीचा विसर पडलाय. स्वामींच्या शिकवणीतून आपण पुन्हा ती शांतता परत मिळवू शकतो. फक्त श्रद्धा आणि नाम या 2 गोष्टी मनापासून धरायच्या. अक्कलकोट स्वामी समर्थांचे चमत्कार, त्यांची वाणी आणि कृपा हे सर्व एका बिंदूकडे नेतात. आत्मज्ञान आणि अद्वैत अनुभूती. ते आपल्याला सांगतात, मी चमत्कार नाही, मी सत्य आहे. तू मला शोधतोस, पण मी तुझ्यातच आहे. जेव्हा हे ज्ञान अनुभवात येतं तेव्हा भक्त म्हणतो, जय जय स्वामी समर्थ. आणि त्या क्षणी चमत्कार बाहेर नाही, तो स्वतःतच होतो. स्वामी समर्थांचे चमत्कार समजून घेणे म्हणजे त्यांच्या कृपेचा अनुभव घेणे. श्रद्धेने, नम्रतेने आणि प्रेमाने आपण त्यांचं नाम घेत राहिलो तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण स्वामींची उपस्थिती बनतो. भक्तांनो, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओतून हे कळालं असेल की चमत्कार म्हणजे फक्त स्वामींची वाट पाहणं हा नाहीये, तर स्वतःवर विश्वास ठेवणं, चांगलं कर्म करणं हे सुद्धा आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला हे पटलं असेल आणि जर तुम्हाला असा स्वामींचा चमत्कार अनुभवायचा असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि कमेंटमध्ये टाईप करा, माझा स्वतःवर विश्वास आहे, जय जय रघुवीर समर्थ. नक्कीच तुम्हाला स्वामी कृपेची अनुभूती मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.